बघा 7.1 मधला 7वा प्रश्न. 7व्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की एक वृत्तचित्र दिली. वृत्तचित्राच्या वरती काय दाखवलेलं आहे शंकू. या शंकूची शंकूची काय आपल्याला काढायची तर उंची काढायला पाहिजे. नंतर काय करायला लागेल अगोदर काय दिलंय वृत्तचित्री. वृत्तचित्रीची उंची किती दिली 3 आणि त्या तळाचे क्षेत्रफळ काय दिले 100. बघा तर वृत्तचित्री पहिलं वृत्तचित्रीचं घेऊ आपण. वृत्तचित्री चे उंची किती दिली आहे 3 आणि तळाचे क्षेत्रफळ किती दिले 100. वृत्तचित्रीचा तळ हा कुठल्या आकाराचा आहे वर्तुळ बरोबर का. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय पाया वर्ग. वर्तुळाच्या तळाच्या क्षेत्रफळाची किंमत किती दिली 100 बरोबर. काय किंमत आहे पाया वर्ग. जी जशी तशी ठेवू त्याला सोडवायला नको. नंतर आता अजून काय पुढे काय दिलंय वृत्तचित्रीचे घनफळ दिले ना बरोबर का. काय टोटल घनाकृतीचे घनफळ दिले घनाकृतीचे घनफळ बरोबर किती दिले 500 दिले का. आता पुढं वृत्तचित्रीचे घनफळ ह्या दोघा घनाकृतीचे घनफळ म्हणजे पुन्हा दोघांच्या घनफळांची बेरीज असत शंकू आणि वृत्तचित्री. घनाकृतीचे घनफळ बरोबर शॉर्ट मध्ये येतो घनाकृतीचे घनफळ बरोबर पुन्हा दोघांचं घनफळ आहे शंकूचे घनफळ अधिक वृत्तचित्रीचे घनफळ. मग मला सांगा वृत्तचित्रीचे घनफळ घनाकृतीचे घनफळ किती आहे 500. शंकूचे घनफळ किती सूत्र आहे 1/3 हा पाया वर्ग h. मग वृत्तचित्रीचे घनफळ सूत्र काय पाया वर्ग h. ठीक आहे 500 बरोबर 1/3 गुणिले पाया वर्गाची किंमत आपण काय करू ह्याच्यानुसार मांडू. ठीक आहे. मग आता मला सांगा पाय वर्ग तसं ठेव पाय वर्ग अधिक पाय वर्ग. आता मला सांगा वृत्तची उंची किती दिली 3 दिली का. पुढं ह्या दोघांमध्ये सामायिक कोण काढू पाय वर्ग सामायिक काढू. पाय वर्ग सामायिक काढले आतमध्ये कोण राहणार फक्त 1/3 गुणिले कोण राहते का इथं पाय वर्ग बाहेर आले अधिक आणि गुणिले h अधिक 3 पाय वर्ग बाहेर काढलाय आतमध्ये कोण राहिला 3 बरोबर. आता मला सांगा ह्याची किंमत किती आहे कंसात h गुणिले 1 h/3 अधिक 3. आता ह्यांचा छेद समान आहे का नाही बरोबर 500 बरोबर 500. मग मला सांगा ह्याचा छेद समान आहे म्हणजे छेद समान करून घेऊ 3 त्रिक h अधिक 9/3 1 3 बरोबर. इकडे बाजू तिकडे वाढतो. आता जिथलं 100 आहे ही 100 इकडे गुणाकार तिकडे गेल्यावर काय होणार भागाकार 500 भागिले 100 0 0 कॅन्सल वर राहिले फक्त 5. आता हे 3 इकडे भागाकार तिकडे गेल्यावर गुणाकार h अधिक 9 बरोबर 5 गुणिले 3 h अधिक 9 बरोबर 5 त्रिक 15. मग h बरोबर 15 वजा 9 मग h बरोबर 6 म्हणजे शंकूची उंची किती आली 6 आली.
मग जर शंकूची उंची 6 येत असेल तर टोटल घनाकृतीची उंची बरोबर कुठल्या दोन आकृतींची उंची असेल? हा बरं, शंकूची उंची अधिक वृत्तचितीची उंची. मग मला सांगा शंकूची उंची किती आली? 6, वृत्तचितीची 3, बरोबर. घनाकृतीची उंची बरोबर सांगते, बरोबर आहे. बघा 7.1 मधला 8वा प्रश्न. 8व्या प्रश्नामध्ये काय दिलं? एक खेळणं दिले, एक पेन्सिल दिली किंवा एक आकृती दिली. त्या आकृतीमध्ये 3 घटक आहेत, 3 भाग आहेत. एक अर्धगोल, एक वृत्तचिती, एक काय आहे? शंकू. आणि त्या शंकू दिलेल्या माहितीनुसार आपल्याला काय काढायची? त्या जो पृष्ठबळ काढायचे. पृष्ठबळ काढत असताना पहिलं पृष्ठबळ, अर्धगोलाचे पृष्ठबळ काय सूत्र? 2 पाय r वर्ग. वृत्तचितीचं पृष्ठबळ सूत्र काय? 2 पाय r h. नंतर शंकूचे पृष्ठबळ सूत्र काय? पाय r l. मग मला सांगा शंकूची काय दिली? फक्त उंची दिली. तिरकस उंची दिली का? नाही. तिरकस उंची कशी काढणार? पायथागोरस प्रमेयानुसार. आणि ह्या तिघांची काय करणार? बेरीज. तिघांची बेरीज किती? काय येणार उत्तर आपल्याला? एकूण आकृतीचे पृष्ठबळ. पहिली आकृती आपण कुठली घेऊ? तिकडून सुरुवात करायची का इकडून सुरुवात करायची? शंकू. बर चला, शंकूचे पृष्ठबळ बरोबर सूत्र काय आहे? पाय r l. आपल्याला l माहिती आहे का? नाही. l पण माहिती आहे. l काढायला आहे ना. हा l बरोबर r वर्ग अधिक h वर्ग. हा r वर्ग किती आहे? 3 चा वर्ग अधिक h चा वर्ग. h किती आहे? 4 बरोबर l वर्ग. l बरोबर किती? 3 चा वर्ग 9, त्याचा वर्ग 16, 16 9 25 बरोबर l वर्ग. l बरोबर किती किंमत आली? 5. मग शंकूचे पृष्ठबळ बरोबर सूत्र काय आहे? पाय r l. बरोबर. पायची किंमत आपण जशी तशी ठेवू मगाच्या गणितासारखी. r ची किंमत किती आहे? 3 गुणिले 3 गुणिले l ची किंमत किती आहे? 3 5 15 पाय. ठीक आहे. हे झालं शंकूचं. आता दुसरं पुढची आकृती कुठली आहे? वृत्तचितीचे पृष्ठबळ. सांगा सूत्र काय? 2 पाय r h. 2 पाय r h. सांगा 2 पाय r h. 2 गुणिले पाय स्वतःचा ठेवू गुणिले r किती रे? 3 गुणिले h किती रे? 4 त्रिक 12 आणि 120 झालं 240 पाय. बरोबर. कोणाचं क्षेत्रफळ पृष्ठबळ आलं? वृत्तचिती. बरोबर. वृत्तचितीचे पृष्ठबळ. आता दुसरा कोण राहिलं? शेवटचं कोण राहिलं? अर्धगोलाचे पृष्ठबळ. बरोबर सूत्र काय आहे? 2 पाय r वर्ग. सांगा 2 गुणिले पाय जास्त असतात गुणिले r किती? 3 त्याचा वर्ग. 2 गुणिले पाय r चा किंमत किती? 9. 9 दुने 18 पाय. बरोबर. हे कोणाचं सूत्र आलं? उत्तर आलं अर्धगोलचं उत्तर आलं. बरोबर. ठीक आहे. आता काय करायचे आपल्याला? तिघांची बेरीज. कशाचं क्षेत्रफळ पृष्ठबळ? खेळणं आहे का काय? खेळ आहे ना. खेळण्याचे
पृष्ठफळ बरोबर. कोणत्या तिघांची बेरीज आहे? अर्धगोल अधिक वृत्तचिती अधिक मग अर्धगोलाचं किती आलंय? 18 पाय अधिक वृत्तचितीचं किती आलंय? 240 पाय अधिक शंकूचं किती आलंय? 15 पाय. 15 आणि 18 किती झाले? 33. 33 आणि 240 273 273 पाय बरोबर. हे कोणाचं क्षेत्रफळ आलं? पृष्ठफळाचं बरोबर का? द्या बघा प्रश्न 9 मध्ये काय दिले? एक गोळ्यांचं कागद म्हणजे वेस्टर्न दिले. त्या वेस्टर्नची जी व्यास आहे तो व्यास किती दिलाय? 14 मिलीमीटर आणि लांबी किंवा उंची ही किती दिलाय? 10 सेंटीमीटर. आणि त्या 10 सेंटीमीटर ह्या वेस्टर्नात गोळ्या बसवल्या. गोळ्या किती बसवल्या ती काढायची आपल्याला. मग ती गोळीचा आकार किती दिलाय? 7 मिलीमीटर त्याची काय त्रिज्या आणि उंची किती? 5 मिलीमीटर. मग काल जसं आपण सोडवलं कशाचं? मगाचं गणित. हां मग एकूण क्षेत्रफळ सॉरी ह्याचं पृष्ठफळ मग वेस्टर्नचं पृष्ठफळ भागिले गोळीचं पृष्ठफळ जर आपण काढलं तर आपल्याला काय मिळणार आहे? त्या वेस्टर्नात किती गोळ्या बसत्या हे आपल्याला उत्तर मिळणार आहे. मग आता आपण बघितलं वेस्टर्नचा व्यास किती दिलाय? पुढे लक्ष द्या. वेस्टर्नचा व्यास किती दिलाय? 14. मग त्याची त्रिज्या किती? 7. गोळी सॉरी ही जी उंची वेस्टर्नची टोटल किती सेंटीमीटर दिली? 10. मग त्याचं रूपांतर आपण कशात करून घेतलं? मिलीमीटर मध्ये. का तर सगळ्या किमती कशात आहेत? मिलीमीटर मध्ये. म्हणून काय केलं? मिलीमीटर त्याला आपण रूपांतर करून घेतलं. तर गोळीची त्रिज्या किती? 7 सेंटीमीटर आणि उंची 5 सेंटीमीटर. मग मला सांगा आपल्याला पृष्ठबळ काढायला लागेल. कशाचं? कोणाचं? वेस्टर्नचं पृष्ठबळ. आता हे वेस्टर्न आहे ना मग इथे 2 भाग करतो मी. वेस्टर्नचं पृष्ठबळ काय होईल? म्हणजे वृत्तचितीचं पृष्ठबळ काय? 2 पाय आर एच. हां आर अधिक याचं काय? गोळीचं सर एच नाही मध्ये एच नाही ते आर तो आर एकूण पृष्ठबळ सांगताय ना का फक्त पृष्ठबळ? आपलं पृष्ठबळ सूत्र काय? एक मिनिट पुस्तक अरे वक्र पृष्ठबळ वृत्तचितीचे वक्र पृष्ठबळ वक्र पृष्ठबळ बघा. पुढे लक्ष द्या. एकूण पृष्ठबळ नाही काय घ्यायला लागल? वक्र पृष्ठबळ. आणि गोल आहे ना गुंडाळा वक्र आहे ना म्हणून वक्र पृष्ठबळ. वक्र पृष्ठफळ बरोबर. सूत्र काय? 2 पाय आर एच. आणि ह्याचं पण सूत्र काय होईल? 2 पाय आर एच. गोळीचे वक्र पृष्ठफळ गोळीचे वक्र पृष्ठफळ गोळीचे वक्र पृष्ठफळ 2 पाय आर एच आणि हे कशाचं? वेस्टर्नचं वक्र पृष्ठफळ 2 पाय आर एच. आता ह्या दोघांचं काय करायला लागलं आपल्याला? काय करायचं? भागाकार करायचा ना. मग इथं लिहितो ह्याच्यानुसार दिलेल्या माहितीनुसार वेस्टर्नचे वक्र पृष्ठफळ छेद गोळीचे वक्र पृष्ठफळ. मग वेस्टर्नचे पृष्ठफळ सूत्र काय?
2 पाय आर एच. पण आपण इथं असं करू बघा, इथं कॅपिटल आहे, ही मोठं आहे ना, म्हणून ह्याला काय करू, कॅपिटल आर, ह्याला मोठा डी आणि ह्याला कॅपिटल एच. हे बारका आहे तसं जसं ठेवू, कारण ही वेगळं नाही, इथं पण खाली पाया घेतली आहे ना, म्हणून इथं कॅपिटल आर गुणिले कॅपिटल एच. आणि इथं काय करू, 2 पाय स्मॉल आर गुणिले एच. आता मला सांगा, पाय आर एच, 2 पायला 2 पाय कॅन्सल, ठीक आहे, आर गुणिले एच. ह्याची त्रिज्या किती आहे, 7 गुणिले उंची किती आहे, 100 छेद त्याची त्रिज्या किती आहे, आणि ह्याची किती आहे, 5. 7 ला 7 कॅन्सल, 5 1 5, 20 5 100. मग किती गोळ्या वाजलेल्या आहेत, 20. मग उत्तर किती, 20. मग बरोबर 20 गोळ्या बसतील. बंद कर बघा. प्रश्न 10वा 7.1 मधला प्रश्न 10वा. एक खेळणं दिले, ते खेळण्याचा आकार कसा आहे, अर्धगोल, आणि वरती कुठला शंकू. मग शंकू जे आहे त्याची उंची किती दिली, 4, आणि त्याची त्रिज्या किती दिली, 3. सेम अर्धवर्तुळाची पण त्रिज्या किती असणार आहे, 3. मग त्याच्यानुसार आपल्याला दिलेल्या माहितीवरून काय काय काढायचे, घनफळ आणि वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ प्रश्न हा, मग आपण काय काढायचं, वक्र पृष्ठफळ काढायचे, ठीक आहे. आता शंकूची उंची किती दिली, 4, त्रिज्या किती दिली, 3. शंकूचे घनफळ सूत्र काय, 1/3 गुणिले पाय वर्ग एच. मग 1/3 गुणिले पाय जसा तसा ठेवू, कारण बेरीज करायची ना आपल्याला, गुणिले आर वर्ग किती, गुणिले एच किती, 4. बघा मग आता इथं वर्ग, इथं 3 आहे का खाली, ते 3 ला 3 कॅन्सल करूया. 1/3 गुणिले पाय गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 वर्ग आहे ना, गुणिले 4, म्हणजे 3 ला 3 कॅन्सल होईल. 3 चौक 12, 12 एके 12, आणि हा पाय. ओके. आता सेम अर्धगोलाची त्रिज्या 3, घनफळाचं सूत्र काय, 2 पाय 2/3 पाय गुणिले पाय वर्ग, का घन आहे, घन. मग मला सांगा, हा बरोबर, 2/3 गुणिले पाय जसा तसा आरचा घन, आरचा किती होईल, 3 गुणिले 3 गुणिले 3 कॅन्सल, 3 त्रिक 9, 9 दुने 18 पाय, बरोबर. मग आता एकूण खेळण्याचं किती लिहितो, खेळण्याचे घनफळ, एकूण घनफळ ना, घनफळ काढले का आपण, हा घनफळ बरोबर. पुन्हा दोघांची बेरीज असणार आहे, अर्धगोल आणि शंकू. मग सांगा, अर्धगोलची किंमत किती आली, 18 आली ना, अर्धगोलची 18 पाय अधिक 12 पाय, 18 12 किती झाले, 30 पाय. माझं उत्तर किती, हा मग थांबा. आता पायची किंमत 3.14 आहे का, 30 गुणिले 3.14, 30 गुणिले 3.14 हे तर करतो मी, 30 गुणिले 3.14, वरती 3.14 येतो, म्हणजे सोपं आहे आपल्याला. 30 गुणिले 30 60, 30 गुणिले 60 30 90, 30 120, म्हणजे 12 0 0 12 4, 3 30 30 12 42, 4 आला 4, 30 90 90 4 94, 94.20 आले का उत्तर. मग यांचं एकूण घनफळ किती आलं, 94.20, ठीक आहे. आता सेम इथं
वक्र पृष्ठबळ काढण्यासाठी सूत्र काय आहे? पाय आर एल. पण एल ची किंमत दिली का आपल्याला? नाही. मग एल ची किंमत कशी काढायची? एल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग. आर ची किंमत किती आहे? 3 अधिक एच ची किंमत 4 बरोबर 9 अधिक 16 बरोबर 25. मग किंमत किती आली? 5. एल बरोबर किंमत किती आली? 5. आता तीच ह्या सूत्रात बघायचं काय? पाय आर एल. पाय जसंच तसा. आर ची किंमत किती आहे? 3. एल ची किंमत किती आली? 5. 5 त्रिक 15 बरोबर 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 5 त्रिक 15 पाय. हे कोणाचं वक्र पृष्ठबळ आलं? शंकूचं. आता शंकूचे पृष्ठबळ सूत्र काय? 2 पाय आर वर्ग. बरोबर ना? बरोबर आहे का? 2 पाय आर वर्ग आहे का? 2 गुणिले पाय गुणिले आर चा वर्ग म्हणजे कितीचा? 3 चा वर्ग. 2 गुणिले पाय आर चा वर्ग किती? 3 चा वर्ग 9. 9 दुने 18 पाय. दोघांची बेरीज करायची. 15 आणि 18 किती झाले? 33. 33 गुणिले पाय. ह्याची बेरीज लिहा काय? पृष्ठबळ. पृष्ठबळ बरोबर शंकूचे अधिक अर्धगोलाचे. शंकूचे किती आले? 15 पाय. आणि अर्धगोलाचे किती आले? 18 पाय. 15 आणि 18 33 पाय. 33 गुणिले 15 18 सॉरी 3.14 गुणिले 33 सारा गुणाकार. 3 चौक 12 2 हात 1 आणि 4 3 1 3 आणि 1 4 3 1 3 3 त्रिक 9 0 3 चौक 12 1 4 3 1 3 आणि 1 4 3 त्रिक 9 2 6 13 10. आता पॉईंट किती? 2 घालून करा. 103.62 बरोबर. पृष्ठबळ किती आलं? 103.62 बरोबर आहे का? बघा आकृती प्रश्न किती नंबर? 11. 11 मध्ये काय दिलंय? एक चेंडू दिलाय. त्याचा व्यास किती आहे? 42. जर 42 व्यास असेल तर त्रिज्या किती? 21. 21 त्रिज्या असेल तर चेंडूचे पृष्ठबळ सूत्र काय? म्हणजे गोलाचे पृष्ठबळाचे सूत्र काय? 4 पाय आर वर्ग ना? बरोबर का? आणि चेंडूचे घनफळाचे सूत्र काय? घनफळ काय? 4/3 गुणिले पाय आर. ओके ठीक आहे. 4/3 पाय आर गुणिले 4 पाय आर वर्ग ना? ठीक आहे. ओके चला 4 गुणिले पायची किंमत किती घ्यायला सांगितली? नाही ना? मग आता मला सांगा पायची किंमत 7 त्रिक 21 होती का? मग आपण काय करू? 22/7 गुणिले आर चा घन म्हणजे 21 चा वर्ग. 21 गुणिले 21. ओके इथपर्यंत लक्षात आलं सगळ्याच्या? पुढं 7 1 7 7 त्रिक 21 21 1 21 21 21 त्रिक 63 63 गुणिले 4. बघा आधी इथली तुम्ही 63 गुणिले 22 गुणिले 4 22 चौक 88 88 गुणिले 63 यांचा गुणाकार. बघा 88 गुणिले 63 किती येतोय गुणाकार? करा जर आपणच. बघा चला 63 खाली लिहितो मी. बघा 63 गुणिले 88 पुढे लक्ष द्या. 8 त्रिक 24 2 हातात आले 8 सर 48 48 आणि 2 50 0 4 50 4 4
5 आणि 5 6 5 आणि 5 55 44 बघा उत्तर 55 44 हे कशाचा चेंडूचे पृष्ठभाग आलं का आता चेंडूचे घनफळ 38 38 55 पण नाही हे यांचं हो का 7 त्रिक 21 21 त्रिक 63 22 चौक 88 नवीन पुस्तकात किती उत्तर आहे? 55 प्लस मायनसचा विचार होतेच की बरोबर ना पुढं आता घनफळ सूत्र 403 गुणिले पाय आर घन पायची किंमत किती घेऊ आपण 22/7 गुणिले आर चा घन 21 गुणिले 21 गुणिले 21 गुणिले 21 बघा 7 त्रिक 21 ह्या 3 ला 3 कॅन्सल 21 गुणिले 21 21 चा वर्ग किती 441 गुणिले 22 गुणिले 4 22 चौक 88 गुणिले 441 यांचा गुणाकार हे तर करतो 441 गुणिले 88 8 एके 8 8 चौक 32 2 3 आला हात चला 8 चौक 32 आणि 3 35 आता 0 8 एके 8 8 चौक 32 8 चौक 32 आणि 3 35 यांची बेरीज 8 10 7 आणि 1 8 8 एक 8 आणि 3 बघा हे बरोबर आहे का आपलं उत्तर आपलं पाठ करू शकत नाही बरोबर ना ले 38 808 38 808 7.1 मध्ये शेवटचं गणित 12 वर काय तर एक वृत्तचित्र आकाराचं भांडं दिलंय ते पाण्याने पूर्णपणे भरले त्या भरलेल्या पाण्याचं घनफळ आपल्याला काढायचंय म्हणजे घनफळ काढण्यासाठी आपण काय करू वृत्तचित्राचं घनफळ काढू वृत्तचित्राचं घनफळ काढलं की त्याच्यात काय टाकली गोळी टाकली त्या गोळीचा व्यास कितीला आहे 2 सेंटीमीटर जर व्यास 2 सेंटीमीटर असेल तर त्रिज्या किती 1 सेंटीमीटर वृत्तचित्राची उंची किती दिली 30 याचा व्यास कितीला वृत्तचित्राला 7 म्हणजे 14 म्हणजे किती झाला 7 बरोबर का वृत्तचित्राचे घनफळ काढायचं असेल तर दिलेली माहिती उंची किती दिली आहे 30 व्यास किती दिलाय 14 मग त्रिज्या किती झाली 7 बरोबर वृत्तचित्राच्या घनफळाचं सूत्र काय पाय आर वर्ग एच पाय आर वर्ग एच ओके ठीक आहे मग मला सांगा पाय आर वर्ग एच पाय आर किती आहे 7 त्याचा वर्ग गुणिले एच किती आहे 30 मग मला सांगा पायची किंमत काय करत नाही आपल्याला खाली पण लागणार आहे पायची किंमत त्यामुळे तसंच ठेवू 49 गुणिले 30 यांचे गुणाकार करू पाय गुणिले 7 चा वर्ग किती का पायल 49 गुणिले 30 ह्याला गुणू 49 ला 0 0 3 9 27 2 हातच्या लागलं 3 चौक 12 आणि 2 14 बरोबर 1470 पाय ही कोणाचं घनफळ आलं वृत्तचित्राचं आता गोलाचे घनफळ गोलाची त्रिज्या किती दिली आपल्याला नाही गोलाचा व्यास दिलाय ना व्यास बरोबर किती दिलाय 2 सेंटीमीटर मग आपल्याला त्रिज्या किती निघल 1 सेंटीमीटर गोलाचे घनफळ सूत्र काय 4/3 पाय गोलाचे घनफळ बरोबर काय 4/3 पाय आर सांगा 4/3 गुणिले पाय गुणिले आर किती आहे 1 गुणिले 1 गुणिले 1 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 मग
त्या सगळ्यांचा गुणाकार काय केला तरी एकच उत्तर येणार आहे. त्यानं ह्याला गुणलं उत्तर तेच येणार आहे. मग काय येणार 4/3 गुणिले पाय. बरोबर का? हे पण लक्षात आलं. आता मग तुम्हाला सांगितलं ह्या घनफळातनं हे घनफळ वजा केलं की आपल्याला उत्तर कशाचे येणार आहे? पाण्याचे घनफळ येणार आहे. मग मला सांगा ह्याला भागाकार करू 4/3 चा उत्तर किती येईल? 4/3 1.1 कधी 10 33 1.33 पाय. हे कोणाचं घनफळ आलं? गोलाचं. मग ह्यांची वजाबाकी पाण्याचे घनफळ बरोबर कोणाचं घनफळ? पृष्ठजितीचं घनफळ वजा कोणाचं घनफळ? गोलाचे घनफळ. मग मला सांगा गोलाचे वृत्तजितीचं घनफळ किती आलंय? 1470 पाय वजा 1.33 पाय. करा यांची वजाबाकी. कशी काढायची दाखवतो करून थांबा. खाली करून दाखवतोय. 1470 वजा 1.33 पाय 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 जसं तसं खाली 10 3 गेलं 7 हात चालेल. 10 4 गेलं 6 प तिकडे एक हात चालला. 10 2 गेलं 8 प तिकडे 7 1 गेला 6 4 1 मागं उत्तर बघ 1467 पाय आहे का? ते झालं तुमचं पाण्याचे घनफळ. बरोबर किती? 1468.67 पाय. लिहून घ्या. हे पण लिहून घ्या बरं का सगळं.